दगडूशेठ हलवाई बाप्पासाठी यंदा जटोली शिवमंदिराचा देखावा, मंदिराच्या प्रतिकृतीला आकर्षक विद्युत रोषणाई, दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी। आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची जल्लोषात मिरवणुकीत सहभागी झालेल्या संघर्ष पथकाकडून स्त्री संरक्षणाचा संदेश। पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक संपन्न, पारंपरिक पद्धतीनं बाप्पा विराजमान, वाद्यांच्या तालात गणपतीचं आगमन। मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणुकीत मर्दानी खेळाचं सादरीकरण। पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची मिरवणूक, यंदा मंडळानं साकारला ओडिशातील पुरी जगन्नाथ मंदिराचा देखावा। पुण्यातील श्रीमंत भाऊरंगारी गणपतीची मिरवणुकीत कलावंत ढोलताशा पथकाचं वादन, अभिनेता सिद्धार्थ जाधव ढोलताशा पथकात सहभागी। लालबाग राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक पद्धतीनं पूजा आणि पूजेनंतर दर्शनाला सुरुवात। चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिष्ठापना, यंदा चिंतामणीचं 105वं वर्ष। मंडळानं जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा साकारला। मुंबईतील गणेश गल्ली गणपती मंडळानं साकारली उज्जैन मंदिराची प्रतिकृती, सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ। वडाळ्यातील जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांच्या रांगा। यंदा जीएसबी बाप्पाला 66 किलोपेक्षा अधिक सोनं आणि 356 किलोपेक्षा अधिक चांदीनं सजवण्यात आलं। नाशिकमधील मानाच्या 2 गणपतीची भद्रकाली परिसरातून एकाच वेळी मिरवणूक। मानाचा दुसरा चांदीचा गणपती तिभंदा चौकातून रविवार कारंजाकडे, तर मानाच्या तिसऱ्या गुलालवाडी गणपतीची मिरवणूक मेन रोड मार्गे। नाशिकच्या मनमाडमध्ये श्री नीलमणीची पालखी आणि मिरवणूक, गुलालाची उधळण करून बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक। गणेशोत्सवानिमित्त 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। परराज्यातील कलावंतांचं यवतमाळच्या राजाची भव्य शोभायात्रा, 100 किलोच्या चांदीचा मूषक, शौर्य पथक, राजस्थानी नृत्यांच्या सादरीकरणाचं विविध भजनी मंडळांनी वेधलं उपस्थितांचं लक्ष। नाशिकच्या बालाजी फाउंडेशननं उभारला उज्जैनच्या महाकाल मंदिराचा भव्य देखावा, कालीचरण महाराजांच्या शिवतांडव नृत्याचंही आयोजन, गणेश भक्तांची गर्दी। सांगलीतील 20वा गणेश मंडळाच्या गणरायाचं आगमन, पारंपरिक पद्धतीनं लेझिम खेळत गणरायाची मिरवणूक। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना, संपूर्ण कुटुंबाची उपस्थिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गणेश चतुर्थीच्या निमित्तानं विशेष संदेश, लोकांच्या आरोग्य आणि समृद्धीसाठी दिल्या शुभेच्छा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं आगमन, राज ठाकरेंच्या हस्ते आरती संपन्न। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं मुंबईतील लालबागच्या राजा, गणेश गल्ली आणि चिंतामणी गणेशाचं दर्शन, आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरी बाप्पाचं आगमन, नार्वेकर यांचं संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या सेवेत लीन, गेल्या 100 वर्षापासूनची ही परंपरा। छत्रपती घराण्यातील बाप्पा विराजमान, शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते बाप्पाची पूजा।
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडीमध्ये घरी गणपतीची स्थापना. संपूर्ण बावनकुळे कुटुंबियांना एकत्र येऊन बाप्पाचं पूजन आणि आरती केली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना. गोरगरीब जनता, कष्टकरी, शेतकरी वर्गाला सर्वांना सुखी ठेव, दादा भुसेंची बाप्पाकडे प्रार्थना. नातवांच्या आग्रहानंतर आजोबा नितीन गडकरी यांनी घरी लहानग्या वेगळा पंचरत्न बाप्पा स्थापन करण्याची दिली परवानगी. गडकरींनी केली आरती. नातवांनी साकारला इस्रोचा देखावा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या नागपुरातील निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा. संपूर्ण वडेट्टीवार कुटुंबियांची उपस्थिती. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपद, हा प्रवास अतिशय समाधानकारक. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मोहोळ यांच्या पुण्यातील निवासस्थानी बाप्पाचं आगमन. मंत्री धनंजय मुंडे यांनी सपत्नीक नाथरामधल्या घरी गणेशाची आराधना केली. शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, धनंजय मुंडेंची प्रार्थना. आमदार भरत गोगावले यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा. जनतेचं भलं करणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेत येऊ दे, गोगावलेंचं गाऱ्हाणं. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी यंदा पहिल्यांदाच दिल्लीतील घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली. शेतकरी अन्नदाता आहे, तो सुखी झालाच पाहिजे, रक्षा खडसेंची गणपती बाप्पाकडे प्रार्थना. आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गणेशाचं आगमन. जाधव यांनी मृदुंग वाजवून भजन गायलं. चिपळूण तालुक्यातल्या तुरुंबव या गावी जाधव यांच्याकडून बाप्पाची पूजा. जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन. पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होऊ दे, खोतकरांचं गणरायाला साकडं. आमदार अमोल मिटकरींच्या घरी बाप्पाचं आगमन. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजित पवार असल्याचा मिटकरींच्या घरचा देखावा चर्चेचा विषय. राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन. पाटलांनी साकारलेल्या देखाव्याची चर्चा. देखाव्यातून पटवून दिलं सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं महत्त्व. भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधल्या निवासस्थानी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना. संपूर्ण चव्हाण कुटुंबाची उपस्थिती. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब केली गणरायाची आरती. पारंपरिक पद्धतीनं दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील लाडक्या बाप्पाची केली आरती. मनसे नेते आणि फिल्म निर्माते अमेय खोपकर यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. खोपकर यांनी सहकुटुंब केली पूजा. बाप्पाकडे महाराष्ट्रातील वाचाळ नेत्यांना सद्बुद्धी देण्याची त्यांनी प्रार्थना केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.